लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। पार्किंगच्या वादातून चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना पिसोळी परिसरात घडली आहे। ही घटना बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास पिसोळी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली आहे। या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। याबाबत 40 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार राहुल देशमुख आणि आकाश देशमुख यांच्यावर IPC 509, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एका सोसायटीत राहत असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत। फिर्यादी यांनी त्यांची अल्टो कार सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती। आरोपींनी कारच्या काचा फोडून नुकसान केलं। कारची काच फोडल्याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी आकाश यानं त्यांच्या पतीला आरेरावी केली। त्यावेळी फिर्यादी यांनी पार्किंगच्या जागेची कागदपत्रे दाखवण्यास सांगितलं। याचा राग आल्यानं आरोपी राहुल आणि आकाश यांनी सार्वजनिक जागेत गोंधळ घालून महिलेला अश्लील शिवीगाळ केली। तसेच फिर्यादी यांच्या पतीला धमकी दिली। पुढील तपास कोंढवा पोलीस करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।